Parliament. As you all know, we have met Swami Vivekananda's famous speech, which all of you held after every 4 years at different parts of the मित्र, मला एक विशेष आंतरिक समाधान या गोष्टीचं आहे की विश्वशांती केंद्र आळंदी माईस MIT पुणा या संस्थेने आयुष्यभर ज्या गोष्टीचा ध्यास घेतला, भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचे शब्द, त्यांचं वैज्ञानिक सत्य सांगणारं निवेदन किंवा वचन आम्ही जन्मभर पाळण्याचा प्रयत्न केला आणि युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन ऑब्लिक स्पिरिच्युअलिटी अलोन विल ब्रिंग हार्मनी अँड पीस टू मनकाइंड, किंवा विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल, हे त्यांचं वचन 11 सप्टेंबर 1893 साली पहिल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये उच्चारण केलेलं, त्याची अनुभूती म्हणजे ही परिषद होती. 2015 साली ही 9वी जागतिक धर्म परिषद जी भरली गेली, एक अद्भुत असा अनुभव असा होता की जगातल्या सुमारे 80 देशाचे प्रतिनिधी, 10,000 प्रतिनिधी या ठिकाणी एकत्र येऊन सर्व धर्माचे पंडित, विद्वान, शैक्षणिक तज्ज्ञ असतील, सायंटिस्ट असतील, फिलॉसॉफर्स असतील, या सर्वांच्या मेळाव्यासमोर, सर्वांच्या सभेसमोर स्वामी विवेकानंदांचे तेच शब्द, तेच वैज्ञानिक सत्य सांगणारे शब्द पुन्हा एकदा उच्चारण करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि मी स्वामी विवेकानंदाचा एक पाईक म्हणून, एक वैष्णव वारकरी म्हणून, तत्त्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, तत्त्वज्ञ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा मी नाव उल्लेख करतो मुद्दाम, पण भारताच्या परंपरेचे, भारतीय संस्कृतीचे एक प्रातिनिधिक स्वरूपातील प्रतिनिधी म्हणून हा उच्चार करतो आहे. आपल्या भारतामध्ये अनेक तत्त्वज्ञ संत महात्मे होऊन गेले, शास्त्रज्ञ होऊन गेले, या सर्वांचं एक उच्चारण करण्याच्या भूमिकेतून, कारण असं की हा विचार मला या जागतिक धर्म परिषदेमध्ये मांडण्याचं भाग्य लाभलं. माझ्याबरोबरचे माझे सहकारी एस.एन. पठाण असतील, मिलिंद पांडे असतील किंवा स्वाती कराड चाटे असतील, या सर्वांनी जी अनुभूती घेतली त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संपूर्ण जग भारतीय संस्कृतीकडं, परंपरेकडं किंवा तत्त्वज्ञानाकडं ज्या भूमिकेतून पाहत आहे, त्याची अनुभूती मला विशेष समाधान देणारी आहे आणि आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी ही अनुभूती आहे. याच्यामध्ये एक निश्चितपणे असं लक्षात आलं की आपण ज्याला नकळत गैरसमजातून विज्ञान आणि अध्यात्माचा खरा समन्वय आणि अर्थ सांगण्याचं बाजूला राहून आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये सुद्धा ॲप्रोप्रिएट कंपोनंट ऑफ सायन्स आणि ॲप्रोप्रिएट कंपोनंट ऑफ अध्यात्म म्हणा किंवा स्पिरिच्युअलिटी याचं कॉम्बिनेशन म्हणा किंवा याचा समन्वय साधून, ॲप्रोप्रिएट असा शब्द वापरला मी, समप्रमाणामध्ये, ठरलेल्या प्रमाणामध्ये याचं उच्चारण व्हावं, म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याकडचे नवीन पिढी भारताची संस्कृतीचं दर्शन जगाला देण्यासाठी निर्माण व्हावी, अशी आमची जी भावना आहे या विश्वशांती केंद्र आळंदीची. आम्ही जेव्हा आमचे मित्र विजय भटकर सर असतील, डॉक्टर मशाळकरांसारखे शास्त्रज्ञ असतील किंवा इतर अनेक तत्त्वज्ञ असतील, या सर्वांच्या माध्यमातून जी ही संस्था कार्य करते, त्याची वेगळ्या प्रकारे अनुभूती आणि अनुभव या परिषदेमध्ये मला
मिळाला, घेता आला. चर्चेमधून अनेक लोकांच्या बरोबर तिथल्या विद्यापीठामध्ये, तिथल्या इतर संस्थांच्यामध्ये, कॉलेजेसमध्ये जेव्हा चर्चा झाल्या त्या ठिकाणी ह्याचं उच्चारण झालं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की हे जे 9th पार्लमेंट ज्याला म्हणतो आपण, पार्लमेंट ऑफ वर्ल्ड्स रिलिजन्स, सर्व जगातल्या 40-50 देशाचे धर्म आणि पंथ याचे प्रतिनिधी ज्या ठिकाणी हजर आहेत, त्यांच्याशी जेव्हा हे हितगुज साधलं गेलं, हा विवेकानंदांचा संदेश आणि ज्ञानेश्वर तुकाराम प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जो भारतीय संस्कृतीचं स्वरूप सांगण्यात आलं, मूलभूत विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वयसुद्धा त्या ठिकाणी मांडता आला. आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने सर्व जगातल्या 80 देशाच्या प्रतिनिधींनी त्याचं स्वागत केलं, तेव्हा मला एकच असं जाणवलं की याच्यामुळं आमची काही नैतिक जबाबदारी वाढल्यासारखं जाणवलं एक शिक्षणाच्या क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की सरतेशेवटी मी स्वतः की या संपूर्ण परिषदेचा आउटकम काय, जगाला संदेश काय, तर ते सांगताना आम्ही जो एक ठराव त्या ठिकाणी मांडला, ज्या ठरावामध्ये मी असं म्हटलं की संपूर्ण जगामध्ये व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीम, एक वैश्विक शिक्षण पद्धती ज्याच्यामध्ये विज्ञानाचा कंपोनंट आहे आणि अध्यात्माचा काही कंपोनंट आहे, अशा प्रकारे जीवन तयार करणारं, पूर्णपणे व्यक्तिमत्व घडविणारं, कन्स्ट्रक्टिव्ह माइंड डेव्हलप करणारं आणि ज्याला आपण पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणतो अशा प्रकारची वृत्ती निर्माण करणारं, विथ ऑल द डिसेन्सी, डेकोरम अँड डिग्निटी, अशा प्रकारचं होलिस्टिक सोसायटी डेव्हलप करण्याचं एक मुख्य साधन म्हणजे शिक्षण आणि एज्युकेशन आणि ट्रेनिंग. अशा प्रकारच्या माध्यमातून आपण हे करू शकू असा विश्वास जेव्हा आम्ही मांडला, तेव्हा जगभरच्या प्रतिनिधींनी त्याचं मनापासून स्वागत केलं आणि त्यानुसार या ठरावाला संमती दर्शवली. हे आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा विषय असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मनापासून एवढीच अपेक्षा करतो की आपलं जे संस्कृतीचं स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, तर ते सर्व जगासमोर मांडण्यासाठी आपण कार्य करावं अशी माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.